नमस्कार, मी कल्पना. चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला सकाळची सुरुवात झालेली आहे. म्हणजे सकाळी नाही, बराच उशीर झालेला आहे इथे, पण मी आता आहे ना व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. चला तुमच्यासोबत ते शेअर करते, थोड्याशा गप्पा पण मारते आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझे सबस्क्राईब किती झालेले आहे ते. चला व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू बघा. आता सर्वात पहिले ना इथे हॉलमधलं थोडंसं ना व्यवस्थित असं करून घेते. आता मी तुम्हाला आहे ना छोट्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की माझ्याकडे आहे ना गावावरून आहे ना पोलीस भरतीसाठी ना मुलं आलेली आहे. 4 मुलं येते आणि त्याच्यानंतर आहे ना आज ते बाहेर गेलेले आहे. आता बाहेर नाही गेले म्हणजे ते पण आहे ना पुण्याला गेलेले आहे. आज तिकडचा पण त्यांनी फॉर्म भरलेला आहे. शनिवारपासून माझ्याकडे आलेले आहे. आज शनिवार, रविवार, सोमवार आणि आजचा मंगळवार आहे. 4था दिवस आहे आणि उद्याचं त्यांचं आहे ना तिकडे पण पुण्याला पण त्यांना पोलीस भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे ते आज तिकडे गेलेले आहे ट्रेनने आणि माझा मुलगाच त्यांना घेऊन गेलेला आहे. बघू शकता. चला आता इथे ना सगळे ते हॉलमध्ये झोपतात वगैरे. आता 4 दिवस झाले तेव्हापासून, त्याच्यामुळं मग थोडंसं चला आता आहे ना सकाळीच पण आहे ना त्यांच्यासाठी ना भरपूर अशा चपात्या करून दिल्या आणि मटकीची भाजी करून दिली, म्हणजे सुकी मटकी करून दिली. म्हटलं चला गाडीतून उतरल्या उतरल्या जेवण वगैरे करून घ्या म्हटलं. आणि त्याच्यानंतर आहे ना मग पुढचं तुम्ही नंतर वाटलंच तर हॉटेलमध्ये वगैरे तुम्ही खाऊ शकता संध्याकाळचं. तर मी भरपूर अशा चपात्या करून दिल्या सकाळीच. आणि आज तर 4 वाजेपासूनच उठलेली होती. सकाळी 4 वाजेपासून उठली. त्याच्यानंतर ते 6 वाजता तर ते पण गेले मुलं. त्यांची पण 7 वाजेची ट्रेन होती, त्याच्यामुळं ते पण गेले आणि माझाच मुलगा त्यांना घेऊन गेलेला आहे. आणि काल आहे ना माझ्या मुलांनी त्यांना ना डीमार्टमध्ये घेऊन गेलेला होता. तर त्यांनी बघा काय काय घेऊन आलेले आहे. आणि हे बघा टोपलं, काही बॉटल वगैरे, काही त्यांना कपडे वगैरे घ्यायचे होते ते पण घेतले. काही चप्पल वगैरे त्यांच्या मम्मी पप्पांना किंवा त्यांच्या स्वतःसाठी, भावा बहिणीसाठी, सगळ्यांसाठी त्यांनी काही ना काही घेतलेलं आहे. आणि ते सगळं इथे हॉलमध्येच ठेवलेलं आहे. आता चला मी पण ते आता आवरून वगैरे ठेवते. आता ते पण पोलीस भरतीसाठी गेलेले होते. तर तुम्हाला माहीतच आहे पोलीस भरतीची किती मेहनत असते ते. आता त्या दिवशी त्यांना जायचं होतं ना, म्हणजे सोमवारी त्यांना मुंबईला जायचं होतं अंधेरीला. तर त्यावेळेस आहे ना ते ना म्हणजे रात्रीच ते संडेला आहे ना रात्री 12 वाजता ते, 12ला नाही 11 वाजता ते घरून निघाले. त्यावेळेस पण मी त्यांना आहे ना चपाती आणि पापडाची चटणी खूप मोठी करून दिलेली होती. कारण का म्हटलं दिवसभरामध्ये त्यांचं कधी होतं कधी नाही त्यांचं ते काम. त्याच्यामुळे म्हटलं इमर्जन्सी राहू द्या म्हटलं. त्यावेळेस ना मी काही भाजी वगैरे दिली नाही. म्हटलं कसं दिवसभर त्यांना उन्हामध्ये बसायचं असतं. म्हटलं भाजी खराब होऊन जाईल, आंबून जाते म्हटलं. त्याच्यामुळे ना मग त्यांना ना पापड चटणी आणि चपात्या करून दिलेल्या होत्या. पण त्यांचं काम पण लवकरच झालेलं होतं. पण ते घरी जेवायला आले, मग तसं काही नाही. आणि त्याच्यानंतर आहे ना मग आज ते ना सकाळीच ना तिकडे गेलेले आहे पुण्याला. आणि तिकडे पण माझा मुलगाच घेऊन गेलेला आहे. इकडे अंधेरीला पण माझा मुलगा घेऊन गेलेला त्यांना आणि पुण्याला पण तो घेऊन गेलेला आहे. त्यानेच सगळं तिकीट वगैरे काढून वगैरे त्यांना घेऊन गेलेलं आहे. आणि त्यांना कसं माहीत नाही, आणि खेड्यावरचे मुलं आहे ते काही जास्त इकडे तिकडे ट्रेनचं माहीत नसतं, फिरत नसतात ते. त्याच्यामुळं ते मग आमच्याकडेच आले इकडे. आणि कधीचा त्याने फॉर्म भरलेला होता. तर तो म्हणत होता काकू आम्ही तुमच्याकडेच येणार आहे. म्हणून म्हटलं हो चालेल बेटा. मग ते आले आमच्याकडे आणि त्यांना पण वाटतं नाही बाबा आपलं कोणीतरी नातेवाईक आहे म्हणूनच ते आपल्याकडे आलेले. चला असो. आणि त्याच्यानंतर आहे ना आणि खूप गरीब मुलं आहे बरं का. तो एक माझा असा चुलत पुतणे आहे ना, थोडा लांबचाच येतो आहे ना. त्याचे पप्पा आहे ना मासे वगैरे असे पकडतात आणि ते विकतात ते दिंडोरीला वगैरे. आणि त्याची मम्मी अशी शेतामध्ये वगैरे रोजाराची काम करत असते. चला असो, त्यांचं चांगलं हो, त्यांचं पोलीस भरतीचं काम हो, आपल्याला पण चांगलं वाटेल. आणि ते मुलं आहे ना कंपनीमध्ये पण याच्या आधी जात होते. पण कंपनी आमच्याकडे खूप साऱ्या कंपन्या, पण ते मुलं आहे ना म्हणजे कसं पगार नसतो जास्त, 10,000पर्यंतच पगार असतो. त्याच्यावर पगार नसतो कंपनीमध्ये. आणि ते पण सकाळपासून जायचं तर संध्याकाळपर्यंत. त्याच्यामुळे त्यांना पण वाटतं नाही बाबा आपण काहीतरी मेहनत केली पाहिजे. आणि गावाकडचे मुलं आहे ना खूप सारी मेहनत करतात बरं का. खरंच ते खूप म्हणजे असं पळतात पण, आणि सगळ्या गोष्टी त्यांना आहे ना, खूप खेड्यावरचे मुलं खूप हुशार असतात. आणि त्यांनी कसले क्लास वगैरे काहीच लावलेले नाही आहे. त्यांनी ना स्वतःच घरी असाच अभ्यास केलेला आहे. चला असो, ते गेलेले आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना आता म्हटलं घरातलं आवरून घेते. आता जेवण काय बनवायचं नाही मला. आता सकाळी भाजी चपाती झालेली आहे आणि आहोंना पण टिफिन दिलेलं आहे. त्याच्यामुळे मग आता फक्त आहे ना मलाच माझ्यासाठी पण आहे थोडंसं. आता मी काय करत नाही, कारण का खूप माझा जीव थकलेला आहे. आज 4 दिवस झालेले आहे तेव्हापासून ते मुलं माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे आहे ना मी पण आहे ना
असं थकून गेलेली आहे. कसं आपल्याला एवढी सवय नाही राहत, त्याच्यामुळे घरातल्या घरात आपले कसे 2-3 माणसांचं करायचं असतं, पण मग असं कधीतरी खूप लोड येऊन जातो आपल्यावरती. आणि खूप सारे मी त्यांचे कपडे पण धुतलेले आहे. आज आहे ना, म्हणजे रोजच धुवीत होते, पण मग आज आहे ना जास्तच कपडे होते, तर सगळे कपडे त्यांचे पण धुतले. काही मशीनला पण लावलेले आहे आणि काही हाताने धुतले. चला त्याच्यानंतर आहे ना, म्हटलं आता ते आजचे दिवस नाही आहे आणि ते आता उद्याकडं वगैरे परत आपल्याकडे येणार आहे. नंतर ते मग त्यांच्या घरी जातील मग ते असं. त्याच्यानंतर आहे ना, मग आता चला इथे बघा मस्त देवाचा तांब्या आणि ताट पण मस्त घासून घेतलं मी. खूप छान निघतं आणि त्याने भैया पावडर वापरते मी त्याच्यासाठी. आणि ओट्यावरचं सगळं आवरून घेते म्हटलं. आणि आपल्याला ओट्यावरचं आहे ना ते क्लीन झालं नाही तर दिवसमध्ये काही म्हणजे चांगलाच जात नाही, ते सारखं डोक्यामध्ये फिरत असतं माझ्या. तर चला असं त्याच्यानंतर आहे ना खूप थकल्यासारखं होत होतं, पण मग शेवटी कसं आपण घरामध्ये एकटं असतं त्याच्यामुळं आपल्याला करायलाच लागतात हे कामं. आणि गावाला कसं असतं माहिती का, गावाला असं जावा असतात किंवा मग नंदा असतात किंवा सासू वगैरे असतात, कोणी ना कोणी असतं. आणि थोडंफार जरी दुखायला लागलं तर गावच्या बाया लगेच आराम करतात किंवा झोपून घेतात, पण आपल्याला तसं नाही करता येत. आपल्याकडे कसं असतं, आपण किती झोपून राहिलं तरी आपल्याला ते आपलं काम आपल्यालाच करायचं आहे असं असतं ते. ते माझं पण तसंच होतं. चला माझं पण असं थोडंफार काही ना काही दुखतच राहतं, तरी पण मग आपल्याला ॲडजस्टच करायचं असतं. आणि माझ्याकडे आता सध्या तर जास्तच कोणी ना कोणी पाहुणे चालू आहे. मागे पण आहे ना, आता झाले असेल 8 दिवस, तेव्हा पण आहे ना 7-8 लोक जेवायला होते माझ्याकडे. त्याच्यामुळे म्हणजे सारखं कोणी ना कोणी चालूच आहे जेवायला वगैरे माझ्याकडे पण. आणि चला इथे ना पिठाचा डबा होता तो पण घासून घेतला आहे आता, कारण का मला दळण करायचं आहे. कारण काय नाही, एवढे मुलं आहे 4-5 दिवसापासून, तर दळण पण आहे ना गव्हाचं संपलेलं आहे पीठ, त्याच्यामुळे आहे ना गव्हाचं दळण पण करून घेते. आता इथे बघा, बघू शकता मी पूर्ण ओटा क्लीन केलेला आहे, भांडे वगैरे घासून वगैरे सगळं. आणि तेव्हाशीच आपल्याला बरं वाटतं, नाही तर मग ते नसतं असं काहीच केलं नाही असंच वाटतं. पण मी शक्यतो ना ओट्यावर जास्त पसारा ठेवतच नाही, मला ते आवडतच नाही. थोडंफार जरी राहिलं ना ते सारखं मग डोक्यावर माझ्या डोक्यामध्ये फिरत असतं. चला असं त्याच्यानंतर आहे ना, आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझे सबस्क्राईब पण किती झालेले आहे ते. आणि बघा आता तुम्ही पण व्हिडिओ जर टाकत असाल ना तर काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला जर सबस्क्राईब पाहिजे असतील ना तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ ना टाकायचे, सारखे सकाळी टाकायची संध्याकाळी टाकायची. आणि शॉर्ट व्हिडिओ आपण किती पण टाकू शकतो, त्याच्यामध्ये काही नाही बंधन बरं का. आणि लॉंग व्हिडिओ पण आहे ना, लॉंग व्हिडिओ पण तुम्ही दिवसाला एक टाकू शकता, किंवा मग 2 दिवसाला एक टाकू शकता. चला आता इथे बघा मी गव्हाचं दळण करायला घेतलेलं आहे. लादी अजून बाकी, नंतर मी करल ती लादी वगैरे पुशेल. चला दळण करून घेते. आणि माझे सबस्क्राईब झालेले आहे आणि तुमचा सपोर्ट होता म्हणूनच 2500 सबस्क्राईब झालेले बरं का माझे. असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा. आणि मला जे येतं ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते, किंवा मला घरामध्ये जे आहे माझ्याकडे काही गोष्टी, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि मी बाहेर वगैरे काही कुठे जात नाही, बाहेरचं काही कुठलं दाखवत नाही आणि घरामधलंच असं दाखवत असते. आपण तेच करायचं, आपल्याला जे येतं ते आपल्या समोरच्यांना शेअर करायचं असतं. चला आता इथे ना खूप सारे माझे सबस्क्राईब झालेले आहे. 2500 म्हणजे काही साधी गोष्ट नाही. एक सबस्क्राईब व्हायला आहे ना खूप वेळ लागतो बरं का. काही वेळेस आहे ना सबस्क्राईब आहे ना दिवसाला आहे ना 2-3 होतात, 4-5 होतात. आणि काही वेळेस आहे ना खरंच 8 दिवस तरी एकही सबस्क्राईब होती नाही. आता तुम्ही बघू शकता, म्हणजे असे खूप सारे आहे ना व्हिडिओ तुम्ही बघा सांगतात असं. आणि चला आता इथे ना तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या किंवा तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. चला धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल.